नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. आणि आज आपण आहोत विलेपार्ले ईस्टमध्ये आणि मस्त इथे भव्य प्रदर्शन सुरू आहे. आणि आपल्यासोबत कोण आहे तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शर्मिला ठाकरे वहिनी आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. धन्यवाद. मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं की या प्रदर्शनात येऊन तुम्हाला कसं वाटतंय? मी नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगते की मला महिलेच्या हाताला काम दिलं की मला खूप आवडतं. जसं शालिनीचं कलके, जिथे मसाले किंवा पिठं सगळं बनवतो आणि आम्ही त्यांच्याकडनं ते विकत घेतो. कारण महिला घरी जरी बसली ना तरी ती उद्योजिका असते, काही ना काहीतरी करत असते. म्हणजे आमचं स्वयंपाकाचं काम अगदी 1 तासात होतं. आम्ही एवढ्या सुपरफास्ट असतो. मग त्याच्यानंतर आम्ही काय करणार? तर मी राज ठाकरेंची बायको असती तरी मी काही ना काहीतरी करत असते. मी काय फ्रेमच कर कुठेतरी, किंवा माझे कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, मग माझी मुलगी हुडीज बनवते. तसं प्रत्येक महिलेमध्ये हा गुण असतो. प्रत्येक महिला ॲक्टिव्ह असते, पण तिला मार्केट पाहिजे असतं. अगदी हो. तर ह्यांचं मला हे आवडतं व्यापारी पेठेत. तर मी दरवेळेला अगदी त्यांना सांगते की मी ओपनिंगला ते येईनच, पण मी उलट त्यांना सजेस्ट करते की सगळीकडे भरवा, महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचवा. कारण गावागावातल्या महिला खूप उद्योजिका असतात. फक्त त्यांना मार्केटिंगची कमी असते, जी आम्ही त्यांना इथे उपलब्ध करून देतो. क्या बात आहे मॅम. आता आम्ही पाहिलं की तुम्ही आतमध्ये आल्यानंतर खूप म्हणजे स्टॉल्स व्हिजिट करत होतात आणि खूप आवर्जून तिकडनं वस्तू घेत आणि शॉपिंग पण केलं. तर तुम्ही शॉपिंग करता आधी तुमच्या ड्रेसेस आणि तुमच्या साड्यांचं नेहमीच कौतुक होतं. महिला तुमच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहतात, तुम्हाला फॉलोही करतात. तर तुमचं शॉपिंग सेन्स कसं आहे? म्हणजे तुम्हाला काय सगळ्यात जास्त खरेदी करायला आवडतं? मला आता ॲक्च्युली जर विचारलं तर मला काहीतरी क्रिएटिव्ह आवडतं. म्हणजे आता मी याच्या स्टॉलवरती समजा आपल्याकडे वाढदिवस असेल कोणाचा, तर मी असं नेहमी बघते की ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या ताटाभोवती मी रांगोळी काढते. तर आता इकडे एक रांगोळीचं रेडीमेड होतं. तर मी दरवेळेला काय करते, फुलांची करते किंवा असं एक्झिबिशनला काही मिळालं असेल तर आज मला इथे रांगोळीचं छान मिळालं. म्हणजे ताटाभोवतीची रांगोळी, किंवा तुमच्याकडे संक्रांतीचं हळदी कुंकू असेल तर ते पतंग वगैरे केले, असं क्रिएटिव्ह काहीतरी मी शोधते. बरं. आणि मग ते मिळालं की मी ते घेते. क्या बात आहे. एक असा रंग जो तुमच्या वॉर्डरोबमध्ये आहे, म्हणजे असं कपाट ओपन केलं की त्याच रंगाचे कपडे किंवा आउटफिट्स किंवा त्याच रंगाच्या वस्तू खूप दिसतात, पाहायला मिळते? नाही, ॲक्च्युली मी सगळे रंग वापरते. मी माझा नवरा तर म्हणतो की तू किती ब्राईट कपडे घालतेस. पण मला आवडता रंग आहे तो जांभळा आहे. पण असं काय माझा फुल वॉर्डरोब जांभळा नाही आहे. मला सगळेच रंग आवडतात. मॅम, आपल्याकडे इथे 72 स्टॉल्स आहेत, त्याच्यापैकी 70 तरी महिलाच आहेत. तर त्या महिला आणि ऑफकोर्स जे तुम्हाला आता स्क्रीनवर पाहताय त्यांना एक मेसेज द्यायचा असेल तर तो काय असेल? ॲक्च्युली मी मेसेज काहीच नाही देणार. मला त्यांचं कौतुक आहे. कारण मी आता पहिला स्टॉल जो व्हिजिट केला ना त्याच्यात मातीची भांडी केली होती. म्हणजे तुम्ही त्याच्यात सर्व पण करू शकता आणि कुक पण करू शकता. मी नेहमी म्हणते की महिला इतक्या क्रिएटिव्ह असतात की त्यांना सल्ले द्यायची वगैरे काही गरज नसते. त्यांना फक्त मार्केटिंगची गरज असते. आणि त्यांना मी सांगेन असंच काम करत राहा. शांतीने आपण नाहीच बसत आम्ही, पण क्रिएशन तुमचं क्रिएटिव्हिटी मेंदूची चालू ठेवा आणि नवीन नवीन गोष्टी अशा शोधत राहा. जसं मी बोलली रांगोळी काय किंवा ते मडकी काय, नवीन नवीन क्रिएशन तुम्हाला असं एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतं आणि मग तुम्हाला विकत घ्यावंसं वाटतं. अगदीच अगदीच. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही इतका छान वेळ काढला आणि त्याचसोबत आपल्या इथे जे सगळं त्यांनी ऑर्गनाईज केलं आणि त्याचसोबत मॅम आहेत. तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय आणि प्रदर्शनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? अतिशय सुंदर प्रदर्शन भरवलं इथे आणि 90% स्टॉल्स जे आहेत ते महिलांचे स्टॉल्स आहे. ते बघून मला इतका अभिमान वाटतो आहे. कारण महिला जे करू शकतात, घरी बसून जे काम करू शकतात, म्हणजे स्वतःचं घर पण सांभाळू शकतात आणि उद्योग पण करू शकतात आणि संपूर्ण राज्य पण सांभाळू शकतात, असं माझं मत आहे. आणि मला वाटतं आहे की सरिताताई आणि जसं शर्मिला वहिनींनी इथे सांगितलं की महिलांनी करायलाच पाहिजे. आज काळाची गरज आहे. कोविडनंतर जरा थोडं परिणाम झालेला आहे सगळ्यांवरती आणि मला असं वाटतं की महिलांनी हे करायलाच पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये तो आर्ट आहे. माझ्या तर मताने म्हणजे आम्ही पण कल्की फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना खूप रोजगार देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज कल्कीचं स्टॉल पण इथे आहे. त्याच्यामध्ये मसाले, पीठं आणि वेगवेगळ्या महिला त्यांच्या हाताला चव असते हो. त्यांनी ते बनवून आज त्यांनी प्रदर्शनात ते ठेवलं पण आहे. त्यामुळे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचं नेहमी हे मत असतो की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, कोणावरती अवलंबून न राहता स्वतः काहीतरी उद्योग करावा. क्या बात आहे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच.